देशात पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची चर्चा होते, तर दुसरीकडे हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट केलेलं आहे ते देखील चर्चेत येत आहे, कारण जागतिक संकट असून सुद्धा भारतामध्ये इंधन दर मात्र स्थिर आहेत, असं ट्विट हरदीप सिंह पुरी यांनी केलंय. The leadership of the Prime Minister, India has not allowed Indian kitchens to run short. We have not revised retail petrol and diesel prices. We have not allowed panic to become policy. As a result of the military conflict and the closure of the Strait of Hormuz started, during this period, there has been a zero increase in Indian energy prices at the retail point. गेल्या 60 दिवसांमध्ये जागतिक स्तरावरती कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे होतं एक युद्ध देखील सुरू होतं आणि त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद झाल्यामुळे अनेक जहाज अडकली होती, त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचं पाहायला मिळालं. त्याचमुळे पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल त्याचं देखील भाव मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नसले तरी अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे की पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात जे कच्च्या तेल आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले त्याचे भाव देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईत किंवा भारतामध्ये आपण जर पाहायला मिळालं तर कच्च्या तेलाचे भाव वाढले नसले तरी हरदीप सिंग पुरी यांचं असं म्हणणं आहे की जागतिक संकटात देखील ही भारताचे जे इंधन दर आहे ते स्थिर आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. सध्या तरी भाव वाढलेले नाहीयेत, पण अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे की कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे भारतामध्ये देखील जे दर आहेत पेट्रोल डिझेलचे ते वाढू शकतात आणि त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्यांना होऊ शकतो. कॅमेरा पर्सन सुरेश सह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.